झी 24 तास एक पाऊल पुढे। समीर वैद्य, आपण बघतोय कशा प्रकारे हा स्पॉट फिक्सिंगचा सगळा गोरखधंदा आपण ज्याला म्हणूयात की हे क्रिकेटपटू करतायत, अत्यंत धक्कादायक अशी ही सगळी घटना आहे। एकीकडे कोट्यवधी रुपयांची बोली या क्रिकेटपटूंवरती लागते, तरीही स्पॉट फिक्सिंग सारख्या एका वेड्यावाकड्या मार्गाचा अवलंब हे क्रिकेटपटू करताना दिसतात। काय कायदेशीर कारवाई यांच्यावरती होऊ शकते? कायदेशीर कारवाई म्हणजे यांच्यावरती ऑलरेडी आता पोलीस तपास चालू आहे। पोलीस तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया होणार नाही। पोलीस तपासानंतर पोलीस आता सर्वप्रथम चार्जशीट फाईल करतील, ती म्हणजे ज्या कोर्टात त्यांनी केस नोंदवली असेल त्या कोर्टात। त्यानंतर मग बचाव पक्ष वगैरे जे काही येतील ते येतील। परंतु माझ्या ओपिनियनमध्ये किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे जर एखादा व्यक्ती या स्पॉट फिक्सिंगमध्ये खेळाडू असो किंवा प्रशासकीय असो किंवा इतर कोणी असो, कोणीही आढळला तर त्याला म्हणजे जेवढी जास्त शिक्षा देता येईल तेवढी जास्त शिक्षा द्यावी। खरं आहे, मात्र आपण बघितलं आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याआधी फिक्सिंग उघडकीस आलेला आहे। त्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। मात्र असं असूनही अजूनही हे फिक्सिंगचं भूत क्रिकेटची पाठ सोडायला तयार नाही। आता आपण बघतोय काही नवोदित खेळाडू आहेत, अंकित चव्हाण असेल, अजित चंडालिया असतील, हे सगळे नवीन खेळाडू आहेत। त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आयपीएलच्या निमित्ताने मिळत होता, मात्र कुठेतरी या मार्गाकडे ते वळतात आणि क्रिकेटचं नुकसान करतात, स्वतःच्या करिअरचं नुकसान करतात। यासाठी या खेळाडूंना जरब बसावी किंवा अशा मार्गाला क्रिकेटपटू जाऊ नयेत, यासाठी काही वेगळा कायदा किंवा यासाठी काही वेगळी तरतूद करण्याची गरज असं आपल्याला वाटतं? कायदा जो आहे सध्या तो कायदा व्यवस्थित आहे, कायद्यात काही त्रुट्या नाही आहेत, परंतु कायद्याची अंमलबजावणी आणि असं जे कृत्य करतात त्यांना शिक्षा, जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत इतरांना तो संदेश जात नाही। आणि कायदा जर करायचं झालं, आता अनेक देशात जसं इंग्लंड आहे किंवा साऊथ आफ्रिका आहे किंवा ऑस्ट्रेलिया आहे, तर इकडे बेटिंग जे आहे हे लीगल आहे। तर अशा धोरणांवरती जर आपल्या सरकारने काही विचार केला तर आपल्याला असा कायदा पुढे आणता येईल की जेणेकरून हे जे काही प्रकार घडतायत हे प्रकार सगळे कमी होतील। दुसरी गोष्ट म्हणजे आता राहिला प्रश्न क्रिकेटर्सच्या करिअरचं। आता तुम्ही जेव्हा सुरुवातीची कारकीर्द तुमची सुरू करताय, तुम्हाला एवढा चांगला लॉन्च पॅड मिळालेला आहे, हा प्रत्येक खेळाडूला असा एवढा चांगला लॉन्च पॅड मिळत नाही, तर याचं तुम्ही सोनं करण्याऐवजी म्हणजे तुम्ही वाम मार्गाला लागता, तर हे फार चुकीचं आहे जे होते ते। झी 24 तास एक पाऊल पुढे।